बालकांड मासपारायण दुसरा विश्राम। मैपा परवू कहई जगदंबा तुम गृह गवनहु भयऊ बिलंबा देखी प्रेमू बोले मुनी ज्ञानी जय जय जगदंबिके भवानी। जगज्जननी पार्वती पुढे म्हणाली की मी तुमच्या पाया पडते, तुम्ही आपल्या घरी परत जा, खूप उशीर झाला आहे। शिवांच्या विषयी पार्वतीचे असे अढळ प्रेम पाहून ज्ञानी मुनी म्हणाले की हे जगज्जननी, हे भवानी, तुझा विजय असो, विजय असो। दो तुम माया भगवान शिव सकल जगत पितु मातु नाई चरण सीर मुनी चले पुनी पुनी हर्षत गातू। तू माया असून शिव हे परमात्मा आहेत, तुम्ही दोघे संपूर्ण विश्वाचे माता पिता आहात, असे म्हणून मुनी पार्वतीच्या पाया पडून निघाले। पार्वतीचा भाव पाहून त्यांचे देह वारंवार रोमांचित होत होते। जाई मुनींन हिमवंतू पठाये करी बिनती गिरजही गृह ल्याये बहुरी सप्तऋषी शिव पही जाई कथा उमा कै सकल सुनाई। मुनींनी जाऊन हिमवानाला पार्वतीकडे पाठविले आणि त्याला सांगितले की पार्वतीची समजूत घालून तिला घरी घेऊन या। नंतर सप्तर्षी शंकरांच्या जवळ गेले आणि त्यांनी पार्वतीची सगळी कथा त्यांना सांगितली। भये मगन शिव सुनत सनेहा हरिषी सप्तऋषी गवने गेहा मनुधीर करी तब शंभू सुजाना लगे करण रघुनायक ध्याना। पार्वतीचे प्रेम ऐकून शिव आनंदमग्न झाले। सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी ब्रह्मलोकी गेले। तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करून श्रीरामांचे ध्यान करू लागले। पार्वतीचे प्रेम ऐकून शिव आनंदमय झाले। सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी ब्रह्मलोकी गेले। तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करून श्रीरामांचे ध्यान करू लागले। तारकू असुर भयऊ तेही काला भुज प्रताप बल तेज बिसाला तेही सब लोकपती जिते भये देव सुख संपती रीते। त्यात सुमारास तारकासूर उत्पन्न झाला होता। त्याचे बाहुबल प्रताप व तेज प्रचंड होते। त्याने सर्व लोक आणि लोकपालांना जिंकले। त्यामुळे सर्व देव सुख संपत्तीहीन झाले। अजर अमर सो जिती न जाई हारे सूर करी विविध लराई सब वीरांची सन जाई पुकारे देखे विधी सब देव दुखारे। तारकासूर अजरामर होता, म्हणून त्याला कोणीही जिंकू शकत नव्हते। देवांनी त्याच्याबरोबर पुष्कळ युद्धे केली, पण ते पराभूत झाले। तेव्हा ते ब्रह्मदेवांपाशी जाऊन गाऱ्हाणे सांगू लागले। ब्रह्मदेवांनी सर्व देवांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले। दो सबसन कहा बुझाई विधी दनुज निधन तब होई शंभू शुक्र संभूतसुत एही जितई रणसोई। ब्रह्मदेवांनी सर्वांना समजावून सांगितले की भगवान शिवांच्या तेजापासून जेव्हा पुत्र जन्माला येईल तेव्हा तो या दैत्याला युद्धात जिंकेल व त्यात त्याचा मृत्यू होईल। मोर कहा सुनी करहु उपाई होईही ईश्वर करीही सहाई सती जो तजी दच्छमख देहा जनमी जाई हिमाचल गेहा। मी सांगतो तो उपाय करा, ईश्वराचे सहाय्य लाभेल व तुमचे काम होईल। सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता, तिनेच आता हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे। मी सांगतो तो उपाय करा, ईश्वराचे सहाय्य लाभेल व तुमचे काम होईल। सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता, तिनेच आता हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे। तेही तपू किन्न शंभू पती लागी शिव समाधी बैठे सबू त्यागी जदपि अहई असमंजस भारी तदपि बात एक सुनहु हमारी।
तिने भगवान शिवपती व्हावे म्हणून तप केले आहे आणि इकडे शिव हे सर्व काही सोडून देऊन समाधी लावून बसले आहेत. ही मोठी घोटाळ्याची स्थिती आहे. परंतु मी सांगतो ते ऐका. पठवहु कामू जाई शिव पाही करे शोभू. पठवहु कामू जाई शिव पाही करे क्षोभू शंकर मन माही. तब हम जाई शिव ही सिर नाई करवा उब विबाहू बरी आई. तुम्ही जाऊन कामदेवाला शिवांच्याकडे पाठवून द्या. तो शिवांच्या मनात क्षोभ उत्पन्न करील त्यांची समाधी भंग करील. तेव्हा आपण जाऊन शिवांच्या चरणी मस्तक ठेवू आणि हट्ट धरून त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करून त्यांचे लग्न करू. एही विधी भलेही देवहित होई मत अति नीक कहई सबू कोई. अस्तुती सुरन्न किन्नी अति हेतू प्रगटेऊ भीषमबाण झषकेतू. असे झाले तरच देवांचे कल्याण होईल. सर्वजण म्हणाले, हा विचार चांगला आहे. नंतर देवांनी मोठ्या प्रेमाने कामदेवाची स्तुती केली. तेव्हा माशाचा ध्वज असणारा पंचबाण कामदेव प्रकट झाला. सुरन्न कही निज विपती सबसुनी मन किन्ह विचार. शंभू विरोध न कुशल मोही बिहसी कहेऊ असमार. सुरन्न कही निज विपत्ती सबसुनी मन किन्ह विचार. शंभू विरोध न कुशल मोही बिहसी कहेऊ असमार. देवांनी आपले संकट कामदेवाला सांगितले. ते ऐकून कामदेवाने विचार केला आणि हसत म्हटले, शिवांशी विरोध करणाऱ्यामध्ये माझे काही खरे नाही. तदपि करब मै काजू तुम्हारा. श्रुती कह परम धर्म उपकारा. परहित लागी तजई जो देही. संतत संत प्रशंसही तेही. तरीही तुमचे काम मी करीन, कारण वेद दुसऱ्यावर केलेल्या उपकारास परमधर्म म्हणतात. जो दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या शरीराचाही त्याग करतो त्याची संत प्रशंसा करतात. असं कही चलेऊ सबही सिरू नाई. सुमन धनुष्यकर सहित सहाई. चलत मार अस हृदय विचारा. शिव विरोध ध्रुव मरणू हमारा. असे म्हणून आणि सर्वांना नमस्कार करून कामदेव आपले पुष्पधनुष्य हाती घेऊन वसंतादी सहायकांबरोबर निघाला. जात असताना कामदेवाच्या मनात विचार आला की शिवांशी विरोध केल्याने माझे मरण नक्की ओढवणार आहे. तबा आपण प्रभाऊ विस्तारा. निज बस किन्न सकल संसारा. कोपेऊ जबही बारी चरकेतू. छन महू मिटे सकल श्रुती सेतू. तबा आपण प्रभाऊ विस्तारा. निज बस किन्न सकल संसारा. कोपेऊ जबही बारी चरकेतू. छन महू मिटे सकल श्रुती सेतू. तेव्हा त्याने आपला प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला आपल्या अधीन बनविले. ज्यावेळी कामदेव संतापला तेव्हा एका क्षणात वेदांची सर्व मर्यादा धुळीला मिळाली. ब्रह्मचर्य व्रत संयम नाना धीरज धर्म ज्ञान विज्ञाना सदाचार जप जोग विरागा असभय विवेक कटकू सबू भागा. ब्रह्मचर्य व्रत संयम नाना धीरज धर्म ज्ञान विज्ञाना सदाचार जप जोग विरागा सभय विवेक कटकू सबू भागा. ब्रह्मचर्य व्रत नाना प्रकारचे संयम धैर्य धर्म ज्ञान विज्ञान सदाचार जप योग वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरून पळून गेली. क्षण भागेऊ विवेकू सहाय सहित सो सुभट संजुग मही मोरे. सदग्रंथ पर्वत कंदरनी
महू जाई तेही अवसर दुरे, होनी हार का करतार को रखवार, जग खर भरू परा, दुई माथ केही रतिनाथ, जेही कहू कोपी करधनु सरुधरा. विवेक आपल्या सहाय्यकांच्या सह पळून गेला. त्याचे योद्धे युद्धभूमीवर पाठ फिरवून निघाले. त्यावेळी ते सर्व सद्ग्रंथरूपी पर्वतांच्या कडे कपाऱ्यात जाऊन लपून बसले. अर्थात ज्ञान, वैराग्य, संयम, नियम, सदाचार इत्यादी फक्त ग्रंथांमध्ये उरले. त्यांचे आचरण संपले. संपूर्ण जगात खळबळ माजली. सर्वजण म्हणू लागले, हे विधात्या, आता काय होणार? आमचे रक्षण कोण करणार? असा 2 शिरांचा कोण आहे की ज्याच्यासाठी रतीचा पती कामदेव याने कोप धरून हातामध्ये धनुष्यबाण उचलला आहे? जे सजीव जग अचर चर नारी पुरुष अस नाम, ते निज निज मर जाद तजी भय सकल बस काम. जगामध्ये जे स्त्री पुरुष रूप जितके चराचर प्राणी होते ते सर्व आपापली मर्यादा सोडून कामवश झाले. सबके हृदय मदन अभिलाषा, लता निहारी नवही तरु साखा, नदी उमगी अंबुधी कहुधाई, संगम करही तलाव तलाई. सर्वांच्या मनात कामाची इच्छा उत्पन्न झाली. लतांना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकू लागल्या. नद्या चेकाळून समुद्राकडे धावू लागल्या आणि तलाव व तळ्या परस्परांशी संगम करू लागल्या. जह असी दसा जडन्न कै बरनी, को कही सकई सचेतन करनी, पशु पक्षी नभजल थल चारी, भये काम बस समय बिसारी. जर अचेतन वृक्ष, नदी इत्यादी पदार्थांची अशी अवस्था झाली, जर अचेतन वृक्ष, नदी इत्यादी पदार्थांची अशी अवस्था झाली, तर मग चेतन जीवांबद्दल काय सांगायचे? आकाश, जल आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व पशुपक्षी आपल्या संयोगाचा काळ विसरून कामवश झाले. मदन अंध व्याकुल सब लोका, निसी दिनू नहीं अवलोक ही कोका, देव दनुज नर किन्नर ब्याला, प्रेत पिसाच भूत बेताला. सर्वजण कामांध होऊन व्याकुळ झाले. चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांनी रात्र दिवस पाहिला नाही. देव, दैत्य, मनुष्य, किन्नर, सर्प, प्रेत, पिशाच, भूत, वेताल इन कै दसा न कहेऊ बखानी, सदा काम के चेरे जानी, सिद्ध विरक्त महामुनी जोगी, तेपी काम बस भये बियोगी. हे सर्वजण नेहमीच कामाचे गुलाम असतात, म्हणून मी त्यांच्या अवस्थेचे वर्णन केलेले नाही. सिद्ध विरक्त महामुनी आणि महान योगी हे सुद्धा कामवश झाल्यामुळे योगापासून ढळले आणि स्त्रीच्या विरहाने पीडित झाले. भये कामवस जोगीस तापस, पावरन्ही की को कहे, देखही चराचर नारीमय, जे ब्रह्ममय देखत रहे, अबला बिलोकही पुरुषमय, जगु पुरुष सब अबलामय, दुई दंड भरी ब्रह्मांड भीतर कामकृत कौतुकय. जेव्हा योगीश्वर व तपस्वी सुद्धा कामाला वश झाले, मग बिचाऱ्या मनुष्यांबद्दल काय सांगायचे? ज्या लोकांना संपूर्ण चराचर सृष्टी ब्रह्ममय दिसत होती, त्यांना आता सर्व जग स्त्रीमय दिसू लागले. स्त्रियांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले, तर पुरुषांना ते स्त्रीमय दिसू लागले. 2 घटका संपूर्ण ब्रह्मांडात कामदेवाने मांडलेले हे कौतुक दिसून आले. धरी न काहू धीर, सबके मनसी हरे, जे राखे रघुवीर ते उबरे, तेही कालमहू. कुणालाही मन आवरता येईना. कामदेवाने
सर्वांचे मन हरण केले. श्रीरामांनी ज्यांचे रक्षण केले, फक्त तेवढेच भक्त कामदेवाच्या प्रभावापासून त्यावेळी वाचले. उभय घरी असं कौतुक भयऊ, जाऊ लगी कामू संभू पही गयऊ, शिवही बिलोकी संस केऊ, मारू भयऊ जथा थीती सबू संसारू. उभय घरी असं कौतुक भयऊ, जाऊ लगी कामू संभू पही गयऊ, सवही बिलोकी संसकेऊ, मारू भयऊ जथातीती सबू संसारू. 2 घटिका असा तमाशा झाला. तोपर्यंत कामदेव श्री शिवांच्या जवळ पोहोचला. त्यांना पाहून कामदेव चाचपला. तेव्हा संपूर्ण जग पूर्वीप्रमाणे स्थिर झाले. भये तुरत सब जीव सुखारे, जिमी मद उतरी गये मतवारे, रुद्र ही देखी मदन भय माना, दुराधरश दुर्गम भगवाना. ज्याप्रमाणे नशा उतरताच दारुडे लोक शांत होतात, त्याप्रमाणे सर्व जीव शांत झाले. अजिंक्य व अनाकलनीय अशा भगवान रुद्रांना पाहून कामदेव भ्याला. फिरत लाज कछू करी नाही जाई, मरनू ठानी मन रचेसी उपाई, प्रगटेसी तुरत रुचिर ऋतुराजा, कुसुमित नवतरू राजी बिराजा. त्याला परत फिरण्याची लाज वाटत होती आणि काही करताही येत नव्हते. शेवटी त्याने मरायचे ठरवून एक उपाय योजला. त्याने लगेच सुंदर ऋतुराज वसंत प्रकट केला. फुललेल्या वृक्षांच्या रांगा शोभून दिसू लागल्या. बन उपबन बापिका तडागा, परमसुभग सवदिसा विभागा, जहतह जनु उमगत अनुरागा, देखी मुएहू मन मनसीज जागा. वने उपवने विहिरी तलाव आणि सर्व दिशांचे प्रदेश रमणीय दिसू लागले. जिकडे तिकडे जणू प्रेम उसळू लागले. ते पाहून मेलेल्या मनांमध्येही कामदेव जागा झाला. जाग ही मनोभव मुएहू मन बन सुभगता, न परे कही शीतल सुगंध सुमंद मारुत मदन अनल सखासही, बिकसे सरन्नी बहु कंज गुंजत पुंज मंजुल मधुकरा, कलहंस पीक सुक सरस रवकरी गान नाचही अपछरा. मेलेल्या मनातही कामदेव जागा झाला. वनाचे सौंदर्य तर सांगण्यापलीकडचे होते. कामरूपी अग्नीचा सच्चा मित्र शीतल मंद सुगंधित पवन वाहू लागला. सरोवरात पुष्कळ कमळे उमलली व त्यांवर भ्रमरसमूह मधुर गुंजारव करू लागले. राजहंस, कोकिळा आणि पोपट हे मधुर बोल बोलू लागले आणि अप्सरा गात गात नाचू लागल्या. सकल कला करी कोटी विधी, हारेऊ सेन समेत, चलीन अचल समाधी, शिव कोपेऊ हृदय निकेत. कामदेवाने आपल्या सर्व सेनेसह कोट्यवधी कळा दाखवूनही तो हरला, कारण श्री शिवांची अढळ समाधी भंग पावली नाही. तेव्हा कामदेव संतापला. देखी रसाल बिटप्प बर साखा, तेही पर चढेऊ मदनू मन माखा. सुमन चाप निज सरसंधाने, अतिरीस ताकी श्रवण लगी ताने. त्याने आम्रवृक्षाची एक सुंदर फांदी पाहिली आणि मनात चिडलेला मदन तिच्यावर चढला. त्याने पुष्प धनुष्यावर आपले 5ही बाण चढविले आणि मोठ्या द्वेषाने लक्ष पाहून धनुष्य आकर्ण ताणले. छाडे बिषम बिसिख ऊर लागे, छाडे बिषम बिसिख ऊर लागे, छुटी समाधी संभू तव जागे. भयऊ ईस मन शोभू बिसेशी, नयन उघारी सकल दिसी देखी.
कारण कामदेवाने तीक्ष्ण बाण सोडले. ते शिवांच्या हृदयाला लागले. त्यांची समाधी भंगली आणि ते जागे झाले. शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले. त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले. सौरभ पल्लव मदनु बिलोका उभय सौरभ पल्लव मदनु बिलोका भयऊ कोपू कंपेऊ त्रैलोका तव सिंह तिसर नयन उघारा चितवत कामू भयऊ जरी छारा. आंब्याच्या पानात दडलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. तेव्हा शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यांनी पाहताच कामदेव भस्म होऊन गेला. हाहाकार भयऊ जगभारी डरपे सूर भये असुर सुखारी समुझी काम सुखू सोच ही भोगी भये अकंटक साधक जोगी. जगामध्ये मोठा हाहाकार उडाला. देव घाबरून गेले तर दैत्य आनंदित झाले. भोगी लोक कामसुखाची आठवण करीत काळजीत पडले आणि साधक योगी यांचा मार्ग निष्कंटक झाला. जोगी अकंटक भये पती गती सुनत रती मरुचित भई रोदती बदती बहु भांती करुणा करती संकर पही गई. अति प्रेम करी बिनती बिभित विधी जोरी कर सन्मुख रही प्रभु आसुतोष कृपाल शिव अबला निरखी बोले सही. योगी लोक निर्भय झाले, परंतु कामदेवाची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्छित झाली. ती आक्रोश करीत करुणा भाकीत भगवान शिवांच्या जवळ गेली. अत्यंत प्रेमाने अनेक प्रकारे विनंती करीत हात जोडून ती समोर उभी राहिली. त्या अबलेला पाहून आशुतोष कृपाळू शिव सांत्वन करीत बोलले. अब ते रती तव नाथ कर होई ही नामू अनंगू बिनु बपू व्यापी ही सबही पुनी सुनू निज मिलन प्रसंगू. हे रती, यापुढे तुझ्या पतीचे नाव अनंग होईल. तो शरीराविना सर्वांना व्यापून टाकील. आता तू आपल्या पतीच्या भेटीविषयी ऐक. जबजदू बंस कृष्ण अवतारा होईही हरन महा महिभारा कृष्ण तनय होईही पती तोरा बचनू अन्यथा होई न मोरा. जेव्हा पृथ्वीचा प्रचंड भार हरण करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णांचा अवतार होईल, तेव्हा तुझा पती कृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल. हे माझे वचन सत्य होणार नाही. हे माझे वचन असत्य होणार नाही. जेव्हा पृथ्वीचा प्रचंड भार हरण करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णांचा अवतार होईल, तेव्हा तुझा पती कृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल. हे माझे वचन असत्य होणार नाही. रती गवनी सुनी शंकर बानी कथा अपर अब कहू बखानी देवन्न समाचार सब पाये ब्रह्मादिक बैकुंठ सिधाये. शिवांचे वचन ऐकून रती निघून गेली. आता दुसरी कथा विस्ताराने वर्णन करून सांगतो. ब्रह्मादी देवांनी ही वार्ता ऐकली तेव्हा ते वैकुंठाला गेले. सबसुर विष्णु बिरंची समेता गए जहाँ शिव कृपा निकेता. पृथक पृथक तिन्न किन्ही प्रशंसा भये प्रसन्न चंद्र अवतंसा. नंतर तेथून विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देव कृपासागर शिवांच्याकडे गेले. त्या सर्वांनी शिवांची वेगवेगळी स्तुती केली. तेव्हा शशीभूषण शिव प्रसन्न झाले. बोले कृपा सिंधू वृषकेतु कहू अमर आये केही हेतु कह विधी तुम प्रभु अंतरजामी तदपि भगती बस बिनवऊ स्वामी. कृपासागर शिव म्हणाले, हे देवांनो बोला, तुम्ही कशासाठी आला आहात? ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभो, तुम्ही अंतर्यामी आहात, तरीही हे स्वामी
भक्तिपूर्वक मी विनंती करतो. दो सकल सुरन्न के हृदय अस शंकर परम उछाहू निज नयनन्नी देखा चहही नाथ तुम्हार विभाहू. हे भगवान शंकर, आपल्या डोळ्यांनी तुमचा विवाह पाहावा अशी खूप इच्छा सर्व देवांच्या मनात आहे. यह उत्सव देखीय भरी लोचन सोई कछु करहु मद मोचन. कामू जारी रती कहू बरू दिन्हा कृपा सिंधू यह अति भल किन्हा. हे कामदेवाचा मद नष्ट करणारे प्रभू, सर्व जणांना असा उत्सव डोळे भरून पाहता यावा असे काही करा. हे कृपासागर, कामदेवाला भस्म करून रतीला वरदान दिले ते फारच चांगले झाले. सासती करी पुनी करही पसाऊ नाथ प्रभून्न कर सहज सुभाऊ. पार्वती तपू किन्न अपारा करहू तासू अब अंगीकारा. हे नाथा, श्रेष्ठ स्वामींचा असा सहज स्वभावच असतो की ते प्रथम शासन करतात आणि नंतर कृपा करतात. पार्वतीने अपार तप केलेले आहे, तेव्हा आता तिचा अंगीकार करा. सुनी विधी विनय समुजी प्रभु बानी ऐसेई होऊ कहा सुखू मानी. तब देवन्न दुंदुभी बजाई बरशी सुमन जय जय सुरसाई. ब्रह्मदेवांची ही प्रार्थना ऐकून आणि प्रभू रामचंद्रांची वाणी स्मरण करून शिवांनी प्रसन्नतेने म्हटले की ठीक आहे. मग देवांनी नगारे वाजविले आणि फुलांचा वर्षाव करीत ते म्हणू लागले, विजय असो, देवाधिदेवांचा विजय असो. अवसरू जानी सप्तऋषी आये तुरतही विधी गिरी भवन पठाये. प्रथम गए जहाँ रही भवानी बोले मधुर वचन छलसानी. योग्य वेळ साधून सप्तर्षी आले आणि ब्रह्मदेवांनी लगेच त्यांना हिमालयाच्या घरी पाठविले. सप्तर्षी प्रथम पार्वतीकडे गेले आणि तिची थट्टा करीत म्हणाले, कहा हमार न सुनेहू तब नारद कै उपदेश. अब भा झूठ तुम्हार पण जारेऊ कामू महेश. नारदांच्या उपदेशामुळे तेव्हा तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस. आता मात्र तुझी प्रतिज्ञा खोटी ठरली, कारण महादेवांनी कामदेवाला भस्म करून टाकले.